पण कोण काय करतंय, कोणाचं इंजन कुठे घसरलंय हे नव्याने सांगायची गरज नाही। हा बिनशर्त पाठिंबा नाहीये, आपल्या छोट्या काहीतरी दडलेल्या शर्तीच्या बाबतीमध्ये हा पाठिंबा आहे। त्या दुर्घटनेच्या ठिकाणी येऊन जल्लोष करायचा, डान्स करायचा, कोळी नृत्य करायचा, या गोष्टीचा मी मुंबईकर म्हणून स्वतः निषेध करतो। यांना लोकांच्या सुखाशी, लोकांच्या दुःखाशी, लोकांच्या घटनेची काही पडलेलं नाही। यांना फक्त निवडणुकीमध्ये पैसे वाटणं, निवडणुकीमध्ये पैसे वाटून भ्रष्टाचार करणं, मशीनमध्ये काहीतरी अदलाबदली करणं आणि पुन्हा सत्तेत येणं। या देशातील लोक त्यांना ओळखून आहेत आणि नरेंद्र मोदी, अमित शहाला या ठिकाणी 2024ला पलटून टाकल्याशिवाय लोक या ठिकाणी राहणार। मुंबईतल्या बीकेसी मध्ये इंडिया आघाडीची सभा होते आणि या सभेला थोड्याच वेळात आता अरविंद केजरीवाल असतील, त्यानंतर शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील आणि सोबत आपण पाहतोय की मल्लिकार्जुन खरगे असतील हे संबोधित करणार आहेत। मात्र त्यापूर्वी आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर आता आज दोन महत्त्वाच्या सभा घडत आहेत, तर सभा इथे एक होते आणि दुसरी सभा शिवाजी पार्कमध्ये। कसं पाहतायत आणि सभांकडे तुम्ही कसं पाहताय? पहिला प्रश्न माझा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते। आम्ही शिवाजी पार्कला जे सभा चालू आहे ती भ्रष्टाचारांच्या टोळीची आहे। जे भ्रष्टाचार जेवढे आहेत त्या सगळ्या टोळीचा त्या ठिकाणी आणि इथे आहे या देशाला वाचवण्यासाठी, या संविधानाला वाचवण्यासाठी, या देशाचा जातीवाद दूर करण्यासाठी, या देशातली महागाई दूर करण्यासाठी, या देशातले ज्यांना देशाची काळजी आहे ते सर्व लोक या ठिकाणी। आजची सभा या देशातला भ्रष्टाचार, या देशातली महागाई, या देशातला जातीवाद नष्ट करण्यासाठी आजची सभा या ठिकाणी। त्याच्यासाठी अरविंद केजरीवाल प्रथमच मुंबईला येत आहेत, या ठिकाणी उद्धव साहेब येत आहेत, या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार येणार आहेत आणि सर्व या ठिकाणी आपापले विचार म्हणून या देशाची पुढची वाटचाल कशी असावी हे या मीटिंगमधून सांगणार। नक्कीच प्रथम आपण पाहतोय लोकसभा शिवसेना विरुद्ध शिवसेना दोन सभा होत आहेत। मोदी आणि ठाकरे खरं तर अगोदरच्या सभांमध्ये वारंवार मोदींचा गेटच्या डाव्या साईडला ज्या गाड्या आहेत एका मंचावर आणि आता 2 व्हीलर 4 व्हीलर त्या गाड्या काढून घ्यायच्या आहेत। शिवसेनेची लढाई सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये मशाल या चिन्हावर झालेली आहे। 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या आहेत आमदार म्हणून भरघोस मतांनी विजयी झालेला आहे, त्याचा सराव आम्हाला आहे। शिवाजी पार्क जे हे नाव आहे ते पवित्र आहे, पण तिथे मीटिंग घेणारे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्याशी आम्हाला काही लेणं देणं नाहीये। इथे विजयांचा मेळावा आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते येत आहेत। पण कोण काय करतंय, कोणाचं इंजन कुठे घसरलंय हे नव्याने सांगायची गरज नाही। आपल्या लक्षात येत असेल इथे जो निष्ठावंतांचा आणि विश्वास संपादन करणारा पाटील ज्यांनी खंजीर खुपसली त्याच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही होते। नक्कीच एक प्रश्न असा सुद्धा आहे की पाठिंब्यामुळे महायुतीला खरंच विजय मिळवता येईल, शक्य होईल? राज ठाकरेंचा पाठिंबा आहे हाच एक मोठा विचार करण्याची गोष्ट आहे। गेल्या 5 वर्षापूर्वीचं राज ठाकरेंची आपण भाषणं पाहिली आणि आता राज ठाकरेंची भाषणं पाहिली, आपल्या लक्षात येतं हा बिनशर्त पाठिंबा नाहीये, आपल्या छोट्या काहीतरी दडलेल्या शर्तीच्या बाबतीमध्ये हा पाठिंबा आहे। त्यामुळे राज ठाकरे आता विचारात घेणं हे सर्वसामान्य लोकांनी आणि मतदारांनी सोडलेलं आहे की राज ठाकरे विचारात घेतच नाही। तर एक भूमिका नाही, प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला भूमिका बदलणं, निर्णय बदलणं, आपलं भाषांतर बदलणं, ह्या प्रकारामुळे राज ठाकरे हा विषय मनसे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस त्या गाड्या काढून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे कसं बघतोय की महायुतीच्या पाठिंबा राज ठाकरे हा विषयच आमच्याकडे या महाराष्ट्रामध्ये बघा एकच ठाकरे आहेत माहिती आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे। राज ठाकरे आता सरडा पण लाजेल की 2009ची भूमिका, 2014ची भूमिका, 2019ची भूमिका आणि 2024ची भूमिका। त्याच्यामुळे राज ठाकरे हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही आणि राज ठाकरे त्यांना माहिती आहे की 6 महिन्यापूर्वी ह्या माणसाने सांगितलेलं की या देशाला मोदी मुक्त करा, या देशाला अमित शहा मुक्त करा। देवेंद्र फडणवीसच्या संदर्भात राजकारणाविषयी 6 महिन्यापूर्वी बोललेला माणूस या आज कसा विसरला? कदाचित त्याची रात्रीची स्टेटमेंट वेगळी असेल आणि दुपारची स्टेटमेंट वेगळी असेल।
अशी महाराष्ट्राच्या जनतेला आता शंका निर्माण झाली. नक्कीच एकीकडे आपण पाहतोय काल आम्ही रोड शो झाला, त्यांची रॅली झाली. यापूर्वी आपण पाहतोय घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदी यांची सुद्धा रॅली झाली. त्यावेळेला सर्वसामान्य जनतेला वेळ घालवण्यात आला असा आरोप करण्यात आला. कसं पाहतो? ब्रिटिश घालण्यात आलंय हे मीडियानेच दाखवलेलं आहे. मेट्रो ऐनवेळी बंद केली, मेट्रो ऐनवेळी 3-3, 4-4 तास आणि जिथे महाविकास आघाडीच्या सर्व त्या सूचना आहेत. नाचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हे दुर्दैव, देशाचा पंतप्रधान तिकडे येतो ते एवढी मोठी दुर्घटना घडलेली असते, त्या दुर्घटनेच्या ठिकाणी येऊन जल्लोष करायचा, डान्स करायचा, कोळी नृत्य करायचा, या गोष्टीचा मी मुंबईकर म्हणून स्वतः निषेध स्टेजवर आहेत. त्यांनी कृपया समोरील जागेत स्थानापन्न होण्याची सूचना आपणास करण्यात येत आहे. धन्यवाद. पडलेल्या घरातल्या लोकांचे अश्रू सुटलेही नव्हते आणि या ठिकाणी त्या ठिकाणी जो एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम घेतला, जसा एखादा इव्हेंट असतो अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे लोकांना समजलेलं आहे की यांना लोकांच्या सुखाशी, लोकांच्या दुःखाशी, लोकांच्या घटनेची काही पडलेलं नाही. यांना फक्त निवडणुकीमध्ये पैसे वाटणं, निवडणुकीमध्ये पैसे वाटून भ्रष्टाचार करणं, मशीनमध्ये काहीतरी अदलाबदली करणं आणि पुन्हा सत्तेत येणं हे लोकांना कळलेलं आहे. आणि त्यामुळे घाटकोपरमध्ये जो मोदीचा रोड शो झाला हे दाखवून दिलं या एवढ्या मोठ्या पंतप्रधानाला हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी रोडवर आणलं, हे मतदारांनी रोडवर आणलेलं आहे. हे कायमचं रोडवर गाडी नंबर आहे घाटकोपरच्या सभेच्या वेळेला घाटकोपरमध्ये झालेले 16 मृत्यू जर नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं थांबले असते तर या राज्यातील लोकांना बरं वाटलं असतं. म्हणजे या लोकांना जे सत्तेशिवाय मरण काही असो पण लोकांना सत्ता पाहिजे आहे. या देशातील लोक त्यांना ओळखून आहेत आणि नरेंद्र मोदी, अमित शहाला या ठिकाणी 2024ला पलटून टाकल्याशिवाय लोक या ठिकाणी राहणार. एक माझा शेवटचा प्रश्न आहे, या मुलाखतीमधला शेवटचा प्रश्न माझा दुसऱ्या आम्ही दबाव गुजराती का आम्ही कोणाचा, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सरकार आमचंच असेल. आम्ही मुंबई आहे ही मराठी लोकांची आहे. या ठिकाणी मुंबई शहरामध्ये जे लोक प्रेमाने राहतात त्यांची आहे. इथे गुजराती आणि मराठी हा वाद नाही आहे. परंतु कोणत्या बिल्डिंगमध्ये, कोणत्या विभागामध्ये त्या दादागिरी करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर मराठी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांना दादागिरी नवीन नाही आहे. आम्ही ते हाणून पाडू, दिसते हाणून पाडून नाही, पळून मारू. परंतु आम्हाला या ठिकाणी मुंबई शहरामध्ये राहता, मुंबईचा या ठिकाणी मराठी लोकांच्या सोबत मिळून मिसळून राहाल तर ठीक आहे. पण तुम्ही आपली मक्तेदारी करत असाल, तुम्ही व्यापारी म्हणून राज्यकर्ते बनत असाल तर ते आम्ही कधीही सहन करू देणार नाही. मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ्यांची मराठी आहे आणि मुंबई शहर ही आमचं. तुम्हाला पण हाच सवाल आहे. गुजरात्यांची दादागिरी वाढते. काही दिवसापूर्वी विलेपार्ल्यामध्ये मराठी माणसाला फ्लॅट देणार नाही, मांसाहार खातात त्यांना फ्लॅट देणार नाही, याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आंदोलन केलं होतं आणि त्या बिल्डरच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केलेला होता. ते आंदोलन आम्हीच अनिल परब साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं होतं. हे लोन पसरू देणार नाही. ही मुंबई सर्वात प्रथम मराठी माणसाचा मान सन्मान राखला गेलाच पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय सर्वसामान्य इकडे कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत, यांना सुद्धा हाच प्रश्न आपण या ठिकाणी विचारणार आहोत. काय सांगाल, नक्कीच काय सांगाल या ठिकाणी गुजरात्यांची दादागिरी ही वाढताना पाहायला मिळते? निश्चितच काही ठिकाणी तुम्ही पर्टिक्युलर जातीवरून तुम्ही लोकांना बोलून घाटकोपरमध्ये झालेल्या आहेत तशा गोष्टी. नक्कीच तुम्हाला काय वाटतं? मुलुंडमध्ये आणि घाटकोपरमध्ये दादागिरी नाही चालली. नक्कीच तुम्हाला काय वाटतं? आपण पाहतो की या ठिकाणी गुजरात यांची दादागिरी वाढल्याचं सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते म्हणत आहेत. सर्वसामान्य आता मंडळी सुद्धा या ठिकाणी आता इंडिया आघाडीच्या सभेला दाखल होताना पाहायला मिळतं. ज्या प्रकारे आपण काही तासांपूर्वी जो एक मोठा शो घेतला होता, कार्यक्रम घेतला होता, गुजरात यांची मुंबई दादागिरी वाढते का, तर त्याला आपण पाहतो सर्वसामान्यांकडून होकार असं उत्तर येताना पाहायला मिळतं. इंडिया आघाडीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विरोध केला जातोय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही MyMaharashtra.com लॉग करा.